काय कुठं दिंडी कुठं गोरोबा काका ना हा त्या का ते महाराजच आहेत ना हा हाय आहे बरोबर बरोबर त्या काय पादुका तुम्ही आण चालवल्या ह्या ज्या दिंड्या चालत ह्या आपल्या मागच्या 2010-3 ह्या नंबरच्या मागच्या दिंड्या आहेत ह्या शेवटी दिंड्या असतात. आता आपली दिंडी पुढे गेलेली आहे. ही जी निलगिरी झाडं दिसतात ह्या झाडांमधून रस्ता जातोय. आता आपण 1 वर्ष आलो होतो तर म्हणजे आपल्या ध्यानात नाही आलं. आपण डायरेक्ट वेळापूरला गेलो पण वेळापूरचा मुक्काम ह्या ठिकाणी आहे. हे एक पालखी सोहळा अनुभवण्याचा प्रयत्न आहे. श्रीराम दिंडी पाय सोबत पालखी सोहळ्यातील वारीचा आनंद आणि पालखी सोहळा हा कसा चालतो, काय काय समस्या असतात, किती आनंद असतो हा दाखवण्याचा अगदी छोटासा प्रयत्न आहे. हे बघा आपले वारकरी आहे ते चहा पितात. हा प्या घ्या घ्या चहा घ्या. आपला इथं मुक्काम आहे ना. आता एवढं केलेलं आता दिंडी पुढे गेलेले आणि आता आम्ही जरा थांबलो. जरा म्हणलं जरा थंड झालो होतो. जरा म्हणलं चहा पिण्याशिवाय पर्याय नाही. मस्तपैकी त्यानंतर तुम्हाला दिंडीला किती वेळ झाला गेलेला? तरी 5-10 मिनिटं झाली गेली. बरोबर चालेल चालेल. तुम्ही ते याचं इलेक्ट्रिकचं काम करता म्हणजे तुमच्याकडे सगळी सिस्टीम वगैरे सगळं जनरेटर वगैरे सगळं आहे का? सगळं जनरेटर आहे का? जनरेटर नाही, फक्त लाकडे टाकून लाकडं टाकून म्हणजे आकडे टाकून म्हणजे तुम्ही जी लाईट घेता ती सर्व म्हणजे तंबूमध्ये स्वयंपाकाला आणि तंबूमध्ये जे संचालक मंडळ आहे त्या सगळ्यांना पुरवता. परत लोकांना चार्जिंगसाठी पॉइंट उपलब्ध करून दिलेले
अजून कशासाठी लाईट लागते? मिक्सर साठी लागते, स्पीकरसाठी, स्पीकर साठी, अजून मिक्सर. मिक्सर. म्हणजे असं तुम्ही अगदी तंतोतंत ते काम 17 वर्ष तेच काम आहे माझं. 17 वर्ष झालं तुम्ही तेच काम करता. कधी काय अडचण वगैरे काही नाही, अडचण नाही कधी काय. एखाद्या माणसाला शॉक बसला किंवा कधीच नाही, असं कधी घडलंच नाही? कधीच नाही. हा. लाईट गेली होती कधी? नाही लाईट गेली तर आम्ही तेवढं पुरतं थांबवतो, परत आता त्या दिवशी लाईट गेलती ना फलटणला, गेलती तासभर गेली होती. तासभर गेलते ना. असं वारीच्या वाटेवर लाईट गेली तर नेमकं काय, कोणाला फोन करायचा? शक्यतो जात नाही, पण गेले त्या दिवशी जात नाही. मग 17 वर्षात अशी लाईट किती वेळा गेली? 17 वर्ष एकदा कालची पहिल्यांदाच गेली. फलटणला गेली ती पहिल्यांदा गेली. तुम्हाला आठवते का सगळं? हा. असं ना. हा म्हणजे सगळा समाज कारण वारकऱ्यांच्या सेवेसाठी संपूर्ण महाराष्ट्र सरकार झटते आणि मग लाईट काय गेली हा लोकांना प्रश्न पडला होता. त्याची सगळ्यांना वाटलं होतं. पण बरं झालं थोड्या वेळात झाली. आली यार. हा. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. रामकृष्ण हरी. तुम्ही कोणत्या गाडीचे ड्रायव्हर आहेत? 698. नाही नाही, गाडी नंबर नका सांगू. म्हणजे तुमची गाडी पाण्यावर असते का? हा. मग तंबू आणि सामान व्हायला का स्वयंपाकाचं सामान असते? तंबू आणि बिछाने. बरं मला सांगा, तुम्ही वारीत गाडी चालवता, वारीत गाडी काय असं वेगात चालवता येत नाही, मग तर गाडीचे क्लच प्लेट खराब होत असेल. कसं काय? हा? नाही नाही, मला तर एक जर म्हटला क्लच प्लेटचं अगोदर हे काम करतात आणि इथून वारीवरून गेल्यावर काम करतात, खराब नाही नव्हत? नक्की? नक्की 100%. बर. इतर ड्रायव्हर आपल्याला धरतात ना, त्यांच्या गाड्यांची क्लच पेटी जात्यात, जे व्यवस्थित मनापासून गाडी चालते त्यांच्या गाडीला काहीच प्रॉब्लेम होत नाही. म्हणजे हाफ क्लच दाबला, हाफ क्लच वरती गाडी चालवल्याच्या नंतर क्लच प्लेट खराब होते. बरं, वारीमध्ये गाडी चालवणे आणि इतर वेळेस गाडी चालवणे एक्सप्रेसला याचा फरक आहे का? गाडीत गाडी हळूच चालते, इतर टायमाला हवेला गाडी म्हणून स्पीडने घेतो. नाही नाही, पण इतर टायमाला जो गाडी चालवतो त्याला इथं गाडी चालवता येईल का वारीमध्ये? का थोडा अनुभव घ्यावा लागेल? असा अनुभव घ्यावा लागेल. नवीन नवीन माणूस बुचकळतो, नंतर गाडी व्यवस्थित चालवतो, माणसं पाहून गाडी व्यवस्थित चालवतो. बरं, वारीत एवढ्या गर्दीमध्ये काय गाडीला अडचण येते का? कधीच काय नाही. आता त्या दिवशी ते एका गाडीचा टायरच खराब झाला, आम्ही रस्त्याने पाहिलं. म्हणजे आपल्या नाही, खराब असेल त्या गाडीचा टायर अगोदर, ते टायर खोलीत होते. हा. खराब असेल टायर. मग तुम्ही गाडी वारीला देताना तुम्ही गाडी चेक करता का? रामकृष्ण रामकृष्ण. हे बघा, गाडी पूर्ण काम करूनच गाडी दिली जाते वारीला. म्हणजे दरवर्षी गाडीचं काम करून गाडी वारीच्या ताब्यात येतात. जर गाडीचं काही काम असेल ना तर वारीला द्यायच्या अगोदर गाडीचं पूर्ण काम करूनच गाडी वारीला असते. तशी गाडीचं ज्या टायमाला काम असेल त्या टायमाला गाडी वारीला आम्ही देत नाही. काम करूनच पूर्ण काम करून गाडी करून आम्ही गाडीतून दिला देतो. आणि गाडीचं जर काही काम नसलं तर मग काय करायची गरज नाही. तरी नसलं तरी दुःखच होणार, कारण आमचं तर हे बाकीचे करतो गोष्टी आम्हाला बघावंच लागायचं. बरं गाडी द्यायची असते. बरं, तुमची स्वतःची गाडी आहे ना, मग ती विनामूल्य आहे का फक्त डिझेल वारी आहे का? कसं काय? विनामूल्य सेवा, फक्त डिझेल दिंडीच्या लोकांनी भरायचं. छान छान, चांगली गोष्ट आहे. कारण ह्या ज्या वारीमध्ये हे सगळे वारकरी फार प्रेमाने आणि आनंदाने येतात आणि त्यांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळते, हे सुद्धा आपलं फार मोठं भाग्य आहे. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज. हे आपले ड्रायव्हर आहेत एका गाडीचे श्रीराम पायी दिंडी सोहळ्याच्या. बिछाने आणि तंबू जे वाहतूक करतात त्या गाडीचे ड्रायव्हर आहेत. हे यांचं आडनाव बांगरच आहेत, आमच्याच गावचे आहेत, पण ते आता चांडवलेला राहतात. तुमचं नाव काय? अतुल निवृत्ती बांगर. अतुल निवृत्ती बांगर. रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराज.